हॅलो फ्रेंड्स, आज आपण ॲडव्हान्स सर्विंग ह्या सब्जेक्टमधल्या चॅप्टर नंबर 2ला सुरुवात करणार आहोत. चॅप्टर नंबर 2चं नाव आहे थिओडोलाइट सर्विंग. हा चॅप्टर तुम्हाला एक्झामला 24 मार्कला विचारतात. फ्रेंड्स, आपण याच्या अगोदर प्लेन टेबल सर्वे बघितला चॅप्टर, बरोबर आहे. प्लेन टेबल सर्वेमध्ये आपण प्लेन टेबलचा यूज करत होतो, म्हणून त्याला आपण काय म्हटलं, प्लेन टेबल सर्विंग असं म्हणत होतो. मग थिओडोलाइट सर्विंगमध्ये आपण काय करणार आहे, थिओडोलाइटचा यूज करणार आहे, म्हणून त्या सर्वेला आपण काय म्हणणार आहे, थिओडोलाइट सर्वे म्हणणार आहे आपण, बरोबर. तर इंट्रोडक्शन आपण बघूया थिओडोलाइट सर्विंगचं. फर्स्ट आहे थिओडोलाइट. आता हे जी तुम्हाला इमेजमध्ये इन्स्ट्रुमेंट दिसते, ह्या इन्स्ट्रुमेंटला आपण काय म्हणणार आहे, थिओडोलाइट म्हणणार आहे. द थिओडोलाइट इज अन इंट्रिकेट इन्स्ट्रुमेंट. आता ही इमेज बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे काय थिओडोलाइट आहे, हे थिओडोलाइट इंट्रिकेट इन्स्ट्रुमेंट आहे. इंट्रिकेट म्हणजे काय, थोडंसं किचकट इन्स्ट्रुमेंट आहे हे वापरायला. Used for accurate measurement of horizontal and vertical angles up to 10 second or 20 second depending upon the least count of the instrument. आता या थिओडोलाइटचा यूज काय, मग हॉरिझॉन्टल अँगल अँड व्हर्टिकल अँगल जर आपल्याला मेजर करायचा असेल तर आपण काय करतो, थिओडोलाइटचा यूज करतो. आता हॉरिझॉन्टल अँगल म्हणजे काय, जर एखादा अँगल आपण हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये मोजला तर त्या अँगलला आपण काय म्हणतो, हॉरिझॉन्टल अँगल म्हणतो. आणि व्हर्टिकल अँगल म्हणजे काय, जर एखादा अँगल आपण व्हर्टिकल प्लेनमध्ये मोजला तर त्या अँगलला आपण काय म्हणतो, व्हर्टिकल अँगल म्हणतो, बरोबर आहे. व्हर्टिकल प्लेनमध्ये अँगल आपण कसा मोजणार आहे, मग एका रेफरन्स लाईनपासून आपण काय करणार आहोत, व्हर्टिकल प्लेनमध्ये काय करणार आहोत, अँगल मोजणार आहोत. ह्या रेफरन्स लाईनच्या वरती पण मोजू शकतो अँगल, किंवा ह्या रेफरन्स लाईनच्या आपण खाली पण अँगल मोजू शकतो. त्या अँगल आपण काय म्हणतो, व्हर्टिकल अँगल म्हणतो. मग हॉरिझॉन्टल अँगल अँड व्हर्टिकल अँगल जर आपल्याला मेजर करायचा असेल तर त्या केसमध्ये आपण थिओडोलाइटचा आपण काय करतो, यूज करतो. लक्षात आलं. आता थिओडोलाइटचा यूज करून आपण किती ॲक्युरेसीपर्यंत अँगल मोजू शकतो, तर 10 सेकंद और 20 सेकंद ह्या इतक्या ॲक्युरेसीपर्यंत आपण काय मोजू शकतो, अँगल या थिओडोलाइटचा यूज करून आपण मोजू शकतो. मित्रांनो, तुम्ही प्रिझमॅटिक कंपासचा यूज केला आहे बेसिक सर्वेमध्ये, बरोबर आहे. प्रिझमॅटिक कंपासमध्ये तुम्ही बेरिंग घेत होता, बरोबर. बेरिंग म्हणजे काय, एक प्रकारचा तुम्ही तो अँगलच घेत होता. मग त्यामध्ये तुम्ही जे काय प्रिझमॅटिक कंपासचा यूज करत होता त्याचा लिस्ट काउंट किती होता, 30 मिनिट होता, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामधून तुम्ही मिनिमम 30 मिनिट इतका तुम्ही अँगल मोजू शकत होता. पण ह्या थिओडोलाइटचा यूज करून आपण किती मिनिमम अँगल मोजू शकतो, 10 सेकंद और 20 सेकंद इतक्या ॲक्युरेसीपर्यंत आपण काय मोजू शकतो, अँगल आपण मोजू शकतो, बरोबर आहे. 1 डिग्री इज इक्वल टू किती मिनिट झाले बघा, 60 मिनिट झाले, बरोबर आहे. मग 1 मिनिट इज इक्वल टू किती झाले, 60 सेकंद झालं, बरोबर आहे. ह्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून आपण किती 10 सेकंद और 20 सेकंद इतक्या ॲक्युरेसीपर्यंत आपण एखादा अँगल मोजू शकतो. आलं का लक्षात. हे झालं इंट्रोडक्शन ऑफ थिओडोलाइट. का आलं का, थिओडोलाइट म्हणजे काय, थिओडोलाइट इज अन इंट्रिकेट इन्स्ट्रुमेंट. थोडंसं म्हणजे या थिओडोलाइटकडे बघूनच तुम्हाला लक्षात येईल की थोडंसं किचकट इन्स्ट्रुमेंट आहे. या थिओडोलाइटचा यूज आपण कशासाठी करणार आहे, टू मेजर हॉरिझॉन्टल अँगल अँड व्हर्टिकल अँगल, बरोबर आहे. आणि हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल अँगल आपण किती ॲक्युरेसीपर्यंत मोजू शकतो, तर 10 सेकंद और 20 सेकंद इतक्या ॲक्युरेसीपर्यंत आपण हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल अँगल आपण मोजू शकतो बाय युझिंग थिओडोलाइट. आलं लक्षात. आता या थिओडोलाइटची युजेस आपण बघूया. युजेस ऑफ थिओडोलाइट. टू मेजर हॉरिझॉन्टल अँगल, हे आत्ताच आपण बघितलं. एखादा अँगल जर समजा आपण हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये जर एखादा अँगल आपण मोजणार असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, हॉरिझॉन्टल अँगल म्हणणार आहे. टू मेजर व्हर्टिकल अँगल, एखादा अँगल एखाद्या रेफरन्स लाईनपासून जर एखादा अँगल आपण मोजणार असेल व्हर्टिकली, त्याला आपण काय म्हणणार आहे, व्हर्टिकल अँगल म्हणणार आहे. समजा ही एक रेफरन्स लाईन आहे. आता ह्या रेफरन्स लाईनच्या वरती जर समजा मी एखादा अँगल मोजणार असेल किंवा खाली एखादा अँगल मोजणार असेल तर त्या अँगलला मी काय म्हणणार आहे, व्हर्टिकल अँगल म्हणणार आहे, बरोबर. टू मेजर व्हर्टिकल अँगल. नेक्स्ट आहे टू मेजर डिफ्लेक्शन अँगल. आता डिफ्लेक्शन अँगल म्हणजे काय, हा पार्ट आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत, त्यावेळी तुमच्या लक्षात येऊन जाईल. नेक्स्ट आहे टू मेजर मॅग्नेटिक बेरिंग. बेसिक सर्वेमध्ये आपण प्रिझमॅटिक कंपासचा यूज करून मॅग्नेटिक बेरिंग मोजली होती, बरोबर आहे. मग थिओडोलाइटचा यूज करून पण आपण काय करू शकतो, मॅग्नेटिक बेरिंग आपण मेजर करू शकतो. नेक्स्ट आहे टू मेजर हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट. समजा ग्राउंडवरती 2 पॉईंट आहेत, त्या 2 पॉईंटमधलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स पण आपण इझिली मेजर करू शकतो थिओडोलाइटचा यूज करून. फाइंडिंग द वर्टिकल हाईट ऑफ ॲन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टची वर्टिकल हाईट पण तुम्ही फाइंड आउट करू शकता. मग तो ऑब्जेक्ट एखादी बिल्डिंग असेल, एखादा टॉवर असेल, एखादी समजा पाण्याची टाकी असेल, तर ते जर समजा तुम्हाला त्या ऑब्जेक्टची जर वर्टिकल हाईट जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर तुम्ही थिओडोलाइटचा यूज करून ती वर्टिकल हाईट पण तुम्ही फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट आहे फाइंडिंग द डिफरन्स ऑफ इलिव्हेशन बिटवीन व्हेरियस पॉईंट्स. डिफरन्स ऑफ इलिव्हेशन बिटवीन व्हेरियस पॉईंट्स. याचा अर्थ काय होतो, तर तुम्ही 2 पॉईंटमधली RL पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, असा त्याचा अर्थ झाला. आणि नेक्स्ट आहे रेंजिंग अ लाईन, किंवा तुम्ही रेंजिंग पण करू शकता. रेंजिंग म्हणजे काय, टू मेक अ स्ट्रेट लाईन, ह्याला आपण काय म्हणतो, रेंजिंग म्हणतो.
हे आपण बेसिक सर्वेमध्ये पण बघितलेलं आहे, बरोबर आहे. मग तुम्ही थिओडोलाइटचा यूज करून रेंजिंग पण करू शकता. इतके सगळे युजेस आहेत थिओडोलाइटचे, म्हणजे थिओडोलाइटचा यूज करून तुम्ही एवढे सगळे काम इतकी सगळी कामं तुम्ही करू शकता. आलं लक्षात? बिकॉज ऑफ इट्स व्हेरियस युजेस द थिओडोलाइट इज समटाइम नोन ॲज युनिव्हर्सल इन्स्ट्रुमेंट. आता थिओडोलाइटचे एवढे युजेस आहेत, बरोबर आहे. थिओडोलाइटचे एवढ्या युजेसमुळे आपण त्याला कधी कधी काय म्हणतो, युनिव्हर्सल इन्स्ट्रुमेंट पण आपण त्याला कधी कधी म्हणतो. आलं लक्षात? थिओडोलाइटचे युजेस का आले का? थिओडोलाइटचे युजेस तुम्हाला एक्झामला 4 मार्कला किंवा 2 मार्कला तुम्हाला विचारू शकतात. लक्षात ठेवा थिओडोलाइटचे युजेस. लक्षात आलं? नेक्स्ट पॉईंट आता आपण बघूया, टाइप्स ऑफ थिओडोलाइट. आता कुठल्या कुठल्या टाईपचे थिओडोलाइट असतात ते आता आपण बघू. फर्स्ट आहे ट्रान्झिट थिओडोलाइट, नेक्स्ट आहे नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट, थर्ड आहे वर्नियर थिओडोलाइट आणि फोर्थ आहे मायक्रोमीटर थिओडोलाइट. हे 4 टाईपचे थिओडोलाइट आपण जनरली यूज करतो. आता वन बाय वन हे डिटेलमध्ये आपण समजून घेऊया. फर्स्ट आहे ट्रान्झिट थिओडोलाइट. द टेलिस्कोप कॅन बी रिव्हॉल्व्ड थ्रू अ कंप्लीट रिव्हॉल्युशन अबाउट इट्स हॉरिझॉन्टल ॲक्सिस इन अ वर्टिकल प्लेन. आता ट्रान्झिट थिओडोलाइटमध्ये काय होतो, हा जो काय टेलिस्कोप आहे ह्या पार्टला आपण काय म्हणतो, थिओडोलाइटचा टेलिस्कोप म्हणतो, बरोबर आहे. हा टेलिस्कोप कम्प्लिटली काय होतो, रिव्हॉल्व होतो. समजा मी जर इथं ह्या पेनला टेलिस्कोप असं कन्सिडर केलं तर हा जो काय टेलिस्कोप आहे, हा टेलिस्कोप काय होतो, कम्प्लिटली काय होतो, रिव्हॉल्व होतो. कशामध्ये? इन केस ऑफ ट्रान्झिट थिओडोलाइटमध्ये. आलं लक्षात? द टेलिस्कोप कॅन बी रिव्हॉल्व थ्रू अ कंप्लीट रिव्हॉल्युशन. कम्प्लिटली काय होतं, तो रिव्हॉल्व होतो टेलिस्कोप हा. अबाउट इट्स हॉरिझॉन्टल ॲक्सिस इन वर्टिकल प्लेन. आता या टेलिस्कोपचा हॉरिझॉन्टल ॲक्सिस ह्या डायरेक्शनमध्ये असणार आहे, बरोबर आहे. अबाउट इट्स हॉरिझॉन्टल ॲक्सिस आणि वर्टिकल प्लेनमध्ये हा टेलिस्कोप कम्प्लिटली काय होतो, रिव्हॉल्व होतो इन केस ऑफ ट्रान्झिट थिओडोलाइट. आता इथं लक्ष द्या, हा काय झाला टेलिस्कोप, मी सांगितले तुम्हाला. आपण एखादा ऑब्जेक्ट जर आपल्याला बघायचा असेल तर आपण इथून बघणार आहे, बरोबर आहे. या आयपीसमधून आपण त्या समोरच्या ऑब्जेक्टला बायसेक्ट करणार आहे, बरोबर आहे. हे तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही डम्पी लेवलचा ऑटो लेवलचा तुम्ही यूज केलेलाच आहे याच्या अगोदर. मग आता थिओडोलाइटचा हा जो काही पार्ट आहे, हा पार्ट ह्याला आपण काय म्हणतो, वर्टिकल सर्कल म्हणतो. काय म्हणतो, वर्टिकल सर्कल म्हणतो, बरोबर आहे. ह्या पार्टला आपण वर्टिकल सर्कल म्हणतो. आता जर समजा एखादा सर्वेअर इथून जर एखाद्या ऑब्जेक्टला बायसेक्ट करत असेल तर हा जो काही वर्टिकल सर्कल आहे त्या सर्वेअरच्या कुठल्या साईडला आहे, लेफ्ट साईडला आहे, बरोबर. मग हा जो काही टेलिस्कोप आहे हा ज्यावेळी मी ट्रान्झिट करणार आहे, काय करणार आहे, टेलिस्कोप ज्यावेळी ट्रान्झिट करणार आहे, बरोबर. ट्रान्झिट केल्यानंतर हा जो काही वर्टिकल सर्कल आला, हा वर्टिकल सर्कल ह्या ऑब्झर्वरच्या कुठल्या साईडला आला, राईट साईडला आला तो, बरोबर आहे. म्हणजे ट्रान्झिट थिओडोलाइटमध्ये काय होतो, हा जो काही टेलिस्कोप आहे हा कम्प्लिटली काय होतो, रिव्हॉल्व होतो. काय होतो, कम्प्लिटली रिव्हॉल्व होतो. आलं लक्षात? त्या थिओडोलाइटला आपण काय म्हणणार आहे, ट्रान्झिट थिओडोलाइट आपण म्हणणार आहे. लक्षात आलं? नेक्स्ट टाईप आहे थिओडोलाइटचा नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट. आता ट्रान्झिट थिओडोलाइटमध्ये काय होतो, हा जो काही टेलिस्कोप असतो तो कम्प्लिटली काय होतो, रिव्हॉल्व होतो. मग नॉन ट्रान्झिटमध्ये तो रिव्हॉल्व होणार आहे का कम्प्लिटली, नाही, बरोबर. म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट म्हणणार आहे. द टेलिस्कोप कॅन नॉट बी रिव्हॉल्व थ्रू अ कंप्लीट रिव्हॉल्युशन अबाउट इट्स हॉरिझॉन्टल ॲक्सिस इन अ वर्टिकल प्लेन. जो काही टेलिस्कोप असतो तो टेलिस्कोप कम्प्लिटली रिव्हॉल्व होत नाही नॉन ट्रान्झिट थिओडोलाइटमध्ये. but it can be revolved through a certain extent with a vertical plane for measuring the angle of elevation or depression. हा जो काही टेलिस्कोप असतो हा टेलिस्कोप कम्प्लिटली रिव्हॉल्व होत नाही, पण तो काय होतो, सर्टन एक्सटेंट पण काय होतो, तो रिव्हॉल्व होतो. म्हणजे हा जर समजा टेलिस्कोप मी कन्सिडर केला तो एक काही ठराविक अंतरापर्यंत वरती रिव्हॉल्व होईल आणि काही ठराविक अंतरापर्यंत तो काय होईल, खाली रिव्हॉल्व होईल, बरोबर आहे. कशासाठी, टू मेजर वर्टिकल अँगल ऑफ इलिव्हेशन ऑर डिप्रेशन. लक्षात आलं? आता हा जो काही टेलिस्कोप आहे नॉन ट्रान्झिट थिओडोलाइटमध्ये काय होतो, सर्टन एक्सटेंटपर्यंत, म्हणजे एकतर इथून इथपर्यंत फक्त रिव्हॉल्व होईल आणि खाली जर आपण रिव्हॉल्व केलं तर तो इथपर्यंत फक्त होईल. कळलं का? हा पूर्ण 360 मध्ये रिव्हॉल्व होणार नाही इन केस ऑफ काय, नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट. लक्षात आलं? नेक्स्ट थिओडोलाइटचा जो टाईप आहे तो आहे वर्नियर थिओडोलाइट. आता वर्नियर थिओडोलाइट म्हणजे काय बघूया. When the theodolite is fitted with vernier scale is known as vernier theodolite. ज्या थिओडोलाइटला आपण वर्नियर स्केल प्रोव्हाइड केलेले असते त्याला आपण काय म्हणणार आहे, वर्नियर थिओडोलाइट म्हणणार आहे. आता इथे एक इमेज आहे, ह्या इमेजमध्ये इथं हा जो काय पार्ट आहे किंवा हा जो काय सेक्शन आहे या सेक्शनमध्ये आपण काय प्रोव्हाइड करतो, वर्नियर स्केल प्रोव्हाइड करतो. लक्षात आलं? थिओडोलाइटच्या ह्या सेक्शनमध्ये आपण वर्नियर स्केल प्रोव्हाइड करतो. ही वर्नियर स्केल अशी दिसते. ह्या स्केलला आपण काय म्हणणार आहे,
वर्नियर स्केल म्हणणार आहे, वर्नियर स्केल. मग वर्नियर थिओडोलाइट आपण केव्हा म्हणणार आहे एखाद्या थिओडोलाइटला? ज्या थिओडोलाइटमध्ये वर्नियर स्केल प्रोव्हाइड केलेले असते त्या थिओडोलाइटला आपण काय म्हणणार आहे? वर्नियर थिओडोलाइट म्हणणार आहे. लक्षात आलं? आता हा एक थिओडोलाइट आहे समजा, या थिओडोलाइटच्या ह्या सेक्शनमध्ये वर्नियर इथं प्रोव्हाइड केलेली आहे, बरोबर. त्यामुळे आपण ह्या थिओडोलाइटला काय म्हणणार आहे? वर्नियर थिओडोलाइट आपण याला म्हणणार आहे. आलं लक्षात? हा चला वर्नियर थिओडोलाइट. नेक्स्ट आहे मायक्रोमीटर थिओडोलाइट. आता मायक्रोमीटर थिओडोलाइट म्हणजे काय? When the theodolite is fitted with a micrometer is called as micrometer theodolite. ज्या थिओडोलाइटला मायक्रोमीटर प्रोव्हाइड केलेले असते त्या थिओडोलाइटला आपण काय म्हणणार आहे? मायक्रोमीटर थिओडोलाइट म्हणणार आहे. आता इथं बघा, इथं काय लिहिलं आहे? आयपीस अँड इम्पर्सनल मायक्रोमीटर, बरोबर आहे. ह्या पॉईंटला इथं काय प्रोव्हाइड केलेली आहे? मायक्रोमीटर प्रोव्हाइड केलेली आहे थिओडोलाइटला, बरोबर आहे. काय प्रोव्हाइड केलेले आहे? मायक्रोमीटर. म्हणून ह्याला आपण काय म्हणणार आहे? मायक्रोमीटर थिओडोलाइट असं आपण याला म्हणणार आहे. लक्षात आलं? आता आपण जे थिओडोलाइट वापरणार आहे, आपण ट्रान्झिट अँड वर्नियर, ट्रान्झिट प्लस वर्नियर असं आपण काय करणार आहोत? थिओडोलाइट यूज करणार आहोत प्रॅक्टिकलला और आपल्या स्टडीला. लक्षात आलं? आता ज्यावेळी तुम्ही थिओडोलाइट सर्वे करणार आहात त्यावेळी तुम्हाला काही डेफिनेशन किंवा काही टर्म्स, तुम्हाला टेक्निकल टर्म्स तुम्हाला लक्षात असायला पाहिजेत, बरोबर. त्या टेक्निकल टर्म्स कुठल्या आहेत ते आता आपण बघूया. फर्स्ट आहे सेंटरिंग. सेंटरिंग म्हणजे काय तुम्हाला माहित असेल, आपण प्लेन टेबलमध्ये पण केलेलं आहे सेंटरिंग. काय सेंटरिंग म्हणजे? द सेटिंग ऑफ अ थिओडोलाइट और इन्स्ट्रुमेंट एखादं एक्झॅक्टली ओव्हर अ स्टेशन बाय युझिंग प्लम बॉब इज नोन ॲज सेंटरिंग, बरोबर आहे. एखादं काय करतो इन्स्ट्रुमेंट, किंवा आता ह्या केसमध्ये आपण थिओडोलाइट सर्विंग हा चॅप्टर बघतोय, त्यामुळे आपण थिओडोलाइट सर्विंगमध्ये जर आपण सेंटरिंगची डेफिनेशन जर बघितली तर ती काय? द सेटिंग ऑफ अ थिओडोलाइट एक्झॅक्टली ओव्हर अ स्टेशन बाय युझिंग प्लम बॉब इज नोन ॲज सेंटरिंग. हा स्टेशन पेग आहे समजा, काय हा स्टेशन पेग आहे. आता या स्टेशन पेगच्या बरोबर वरती आपण थिओडोलाइट हे इन्स्ट्रुमेंट सेट करणार आहोत, बरोबर आहे. मग त्या कशाचा यूज करून? विथ युझिंग, बाय युझिंग काय? प्लम बॉब, बाय युझिंग प्लम बॉब, बरोबर आहे. प्लम बॉबचा यूज करून ह्या सर्वे स्टेशन जो काय असणार आहे त्या सर्वे स्टेशनच्या बरोबर एक्झॅक्टली वरती आपण इन्स्ट्रुमेंट सेट करणार आहे. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? सेंटरिंग म्हणतो. आलं लक्षात? द सेटिंग ऑफ अ थिओडोलाइट exactly over a station by using plumb bob, by using काय? plumb bob is known as centering. लक्षात आलं? ही फर्स्ट डेफिनेशन झाली. आता सेकंड डेफिनेशन आहे वर्टिकल ॲक्सिस. वर्टिकल ॲक्सिस म्हणजे काय आता आपण बघूया. इट इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ टेलिस्कोप इन हॉरिझॉन्टल प्लेन. काय सांगितलंय? इट इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ टेलिस्कोप इन हॉरिझॉन्टल प्लेन. त्याला आपण काय म्हणणार आहे? वर्टिकल ॲक्सिस म्हणणार आहे. हा काय आहे? टेलिस्कोप आहे, बरोबर आहे. हा समजा आता कन्सिडर करा, हा काय? एक टेलिस्कोप आहे, बरोबर. काय सांगितले वर्टिकल ॲक्सिसची डेफिनेशन? इट इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ टेलिस्कोप इन हॉरिझॉन्टल प्लेन. आता हा जो काय वर्टिकल ॲक्सिस आहे हा असा एक ॲक्सिस आहे की त्या ॲक्सिसच्या भोवती हा जो काय टेलिस्कोप आहे हा हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये काय होतो? रोटेट होतो. लक्षात आलं का? हा प्लेन काय झाला आपला? हॉरिझॉन्टल झाला, बरोबर आहे. मग हा जो काय टेलिस्कोप आहे हा टेलिस्कोप ज्या ॲक्सिस भोवती हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये रोटेट होतो त्या ॲक्सिसला आपण काय म्हणणार आहे? वर्टिकल ॲक्सिस म्हणणार आहे. लक्षात आलं? इथं वर्टिकल ॲक्सिस आहे, बरोबर. इथं काय आहे? हा टेलिस्कोप आहे, बरोबर. मग हा जो काय टेलिस्कोप आहे ज्या ॲक्सिस भोवती हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये रोटेट होतो, ज्या ॲक्सिस भोवती हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये रोटेट होतो त्याला आपण काय म्हणणार आहे? वर्टिकल ॲक्सिस म्हणणार आहे, बरोबर. मग ह्या इमेजमध्ये वर्टिकल ॲक्सिस कुठं असणार आहे? इथं असणार आहे वर्टिकल ॲक्सिस, बरोबर. इथं काय असणार आहे? वर्टिकल ॲक्सिस असणार आहे. आलं लक्षात? आता नेक्स्ट डेफिनेशन आता आपण बघूया. हॉरिझॉन्टल ॲक्सिस. मग हॉरिझॉन्टल ॲक्सिस म्हणजे काय? इट इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ टेलिस्कोप इन वर्टिकल प्लेन. इट इज ऑल्सो नोन ॲज ट्रुनियन ॲक्सिस. वर्टिकल ॲक्सिस आपण बघितला. आता हॉरिझॉन्टल ॲक्सिस म्हणजे काय? इट इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ टेलिस्कोप इन वर्टिकल प्लेन. हॉरिझॉन्टल ॲक्सिस हा असा एक ॲक्सिस आहे की त्या ॲक्सिसमध्ये हा जो काय टेलिस्कोप आहे हा वर्टिकल प्लेनमध्ये काय होतो? रोटेट होतो. लक्षात आलं का? लक्षात आलं? हॉरिझॉन्टल ॲक्सिस हा असा ॲक्सिस आहे की त्या ॲक्सिस भोवती हा जो काय टेलिस्कोप आहे हा वर्टिकल प्लेनमध्ये रोटेट होतो. त्या ॲक्सिसला आपण काय म्हणणार आहोत? हॉरिझॉन्टल ॲक्सिस म्हणणार आहोत. हॉरिझॉन्टल ॲक्सिसला दुसरं नाव काय? ट्रुनियन ॲक्सिस असं त्याला दुसरं नाव सुद्धा आहे. आलं लक्षात? हॉरिझॉन्टल ॲक्सिस इथं लिहिले बघा. ट्रुनियन ॲक्सिस म्हणजेच काय? हॉरिझॉन्टल ॲक्सिस.
बरोबर. मग हॉरिझॉन्टल ॲक्सिस म्हणजे काय, हा असा एक ॲक्सिस की ज्या ॲक्सिस भोवती हा जो काय टेलिस्कोप आहे, हा टेलिस्कोप वर्टिकल प्लेनमध्ये काय होतो, रोटेट होतो. त्या ॲक्सिसला आपण काय म्हणणार आहे, हॉरिझॉन्टल ॲक्सिस म्हणणार आहे. बघा हा टेलिस्कोप, बरोबर, हा टेलिस्कोप वर्टिकल प्लेनमध्ये काय होणार आहे, रोटेट होणार आहे. बरोबर. मग ज्या ॲक्सिस भोवती हा वर्टिकल प्लेनमध्ये रोटेट होतो त्या ॲक्सिसला आपण काय म्हणतो, हॉरिझॉन्टल ॲक्सिस म्हणतो. हॉरिझॉन्टल ॲक्सिस आपला असा असणार आहे. लक्षात आलं का, हॉरिझॉन्टल ॲक्सिस आपला असा असणार आहे. हा असला आपला हॉरिझॉन्टल ॲक्सिस. आलं लक्षात. नेक्स्ट आहे आता ट्रान्झिटिंग. आता ट्रान्झिटिंग म्हणजे काय बघूया आपण. द मेथड ऑफ टर्निंग द टेलिस्कोप अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस इन अ वर्टिकल प्लेन थ्रू 180 डिग्री इज कॉल्ड ॲज ट्रान्झिटिंग. आता इथं परत मी दोन इमेज दाखवलेत. पहिल्यांदा सर्वेअर इथून बघणार ह्या आयपीसमधून. त्या केसमध्ये हा जो काही वर्टिकल सर्कल आहे हा कुठल्या डायरेक्शनमध्ये, ते सर्वेअरच्या लेफ्ट साईडला आहे. बरोबर आहे. आता द मेथड ऑफ टर्निंग द टेलिस्कोप, हा जो काही टेलिस्कोप आहे हा टेलिस्कोप टर्न केला. बरोबर. हा समजा टेलिस्कोप आहे, हा काय केला, टर्न केला. 180 डिग्रीमध्ये काय केला, टर्न केला. बरोबर. द मेथड ऑफ टर्निंग द टेलिस्कोप अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस इन अ वर्टिकल प्लेन. हा जो टेलिस्कोप आहे ही काय झाली, हॉरिझॉन्टल ॲक्सिस झाली. बरोबर. हा जो काही टेलिस्कोप आहे हा अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस इन वर्टिकल प्लेनमध्ये काय केला, 180 डिग्रीमध्ये काय केला, टर्न केला. काय केला, 180 डिग्रीमध्ये टर्न केला. बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे, ट्रान्झिटिंग म्हणणार आहे. लक्षात आलं. आता हा जो टेलिस्कोप आहे हा 180 डिग्रीमध्ये ज्यावेळी मी टर्न करणार त्यावेळी आयपीस काय होणार आहे, ह्या साईडला येणार आहे आणि ऑब्जेक्ट ग्लास काय होणार आहे, ह्या साईडला जाणार आहे. बरोबर आहे. लक्षात आलं का. म्हणजे सर्वेअर ज्यावेळी इथून सर्वे करणार आहे त्यावेळी सर्वे करत असताना हा जो काही वर्टिकल सर्कल आहे हा सर्वेअरच्या लेफ्ट साईडला असणार आहे आणि ज्यावेळी हा ट्रान्झिट करणार आहे टेलिस्कोप, ट्रान्झिट केल्यानंतर हा वर्टिकल सर्कल काय होणार आहे, सर्वेअरच्या राईट साईडला येणार आहे. लक्षात आलं. ट्रान्झिटिंग म्हणजे काय, द मेथड ऑफ टर्निंग द टेलिस्कोप. द मेथड ऑफ टर्निंग हा काय टेलिस्कोप आहे. द मेथड ऑफ टर्निंग द टेलिस्कोप अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस इन वर्टिकल प्लेन थ्रू 180 डिग्री इज कॉल्ड एज काय, ट्रान्झिटिंग. आलं लक्षात. नेक्स्ट डेफिनेशन आपण बघूया. फेस लेफ्ट. फेस लेफ्ट means the vertical circle of the theodolite is the left of the observer at the time of taking reading is known as face left reading. The observation taken in the face left position is called as face left observation. आता मी मागाशी पण तुम्हाला सांगितलंय, इथं काय समजा एक सर्वेअर आहे, सर्वेअर इथून एखाद्या ऑब्जेक्टला बायसेक्ट करतोय आयपीस मधून बघून. बरोबर आहे. मग सर्वेअर एखाद्या ऑब्जेक्टला बघत असताना हा जो काही वर्टिकल सर्कल आहे हा काय झाला आपला वर्टिकल सर्कल. हा वर्टिकल सर्कल ह्या सर्वेअरच्या कुठल्या साईडला आहे, लेफ्ट साईडला आहे. बरोबर. म्हणून त्याला आपण काय म्हणायचं, फेस लेफ्ट म्हणायचं. आलं लक्षात. फेस लेफ्ट मीन्स द वर्टिकल सर्कल ऑफ द थिओडोलाइट. द वर्टिकल सर्कल ऑफ द थिओडोलाइट इज द लेफ्ट ऑफ द ऑब्झर्वर. इज काय, लेफ्ट ऑफ द ऑब्झर्वर. ऑब्झर्वरच्या काय लेफ्ट साईडला आहे ॲट द टाइम ऑफ टेकिंग रिडिंग. बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे, फेस लेफ्ट म्हणणार आहे. म्हणजे ऑब्झर्वेशन घेत असताना जर वर्टिकल सर्कल सर्वेअरच्या लेफ्ट साईडला असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे, फेस लेफ्ट म्हणणार आहे. द ऑब्झर्वेशन टेकन इन द फेस लेफ्ट पोझिशन इज कॉल्ड ॲज फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन. मग आपण या फेस लेफ्ट पोझिशनवरून जी काय ऑब्झर्वेशन घेणार आहोत, जी काय रिडिंग घेणार आहोत त्याला आपण काय म्हणणार आहे, फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन त्याला आपण म्हणणार आहे. लक्षात आलं. आलं लक्षात. फेस लेफ्ट म्हणजे काय. नेक्स्ट डेफिनेशन आता आपण बघूया. फेस राईट. आता फेस राईट म्हणजे काय आपण बघूया. When the vertical circle of the instrument is the right side of the observer when taking the reading is called as face right. बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही रिडिंग घेत असताना, समजा एखादा सर्वेअर रिडिंग घेत आहे, रिडिंग घेत असताना हा वर्टिकल सर्कल त्या सर्वेअरच्या राईट साईडला जर असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, फेस राईट पोझिशन आपण त्याला म्हणणार आहे. बरोबर आहे. द ऑब्झर्वेशन्स टेकन इन द फेस राईट पोझिशन इज कॉल्ड ॲज फेस राईट ऑब्झर्वेशन. मग या फेस राईट पोझिशनवरून आपण जे काही ऑब्झर्वेशन्स घेणार आहे, जे काही रिडिंग आपण घेणार आहे, बरोबर, त्या ऑब्झर्वेशनला आपण काय म्हणणार आहे, फेस राईट ऑब्झर्वेशन असं त्याला आपण म्हणणार आहे. लक्षात आलं. नेक्स्ट डेफिनेशन आता आपण बघूया. टेलिस्कोप नॉर्मल. टेलिस्कोप नॉर्मल म्हणजे काय बघूया आपण. द फेस लेफ्ट पोझिशन इज नोन ॲज टेलिस्कोप नॉर्मल. फेस लेफ्ट पोझिशन जी असणार आहे तुमच्या इन्स्ट्रुमेंटची त्याला आपण काय म्हणणार आहे, टेलिस्कोप नॉर्मल असं आपण त्याला म्हणणार आहे. आलं लक्षात. नेक्स्ट डेफिनेशन आहे टेलिस्कोप इन्व्हर्टेड. मग आता टेलिस्कोप इन्व्हर्टेड म्हणजे काय, फेस लेफ्ट पोझिशन म्हणजे काय, टेलिस्कोप नॉर्मल. मग फेस राईट पोझिशन म्हणजेच काय म्हणणार आहे आपण त्याला, टेलिस्कोप इन्व्हर्टेड असं त्याला आपण म्हणणार आहे.
लक्षात आलं? इन्स्ट्रुमेंटची फेस राईट जी पोझिशन असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? टेलिस्कोप इन्व्हर्टेड असं आपण त्याला म्हणणार आहे. आलं लक्षात? नेक्स्ट डेफिनेशन आता आहे चेंजिंग फेस. आता चेंजिंग फेस म्हणजे काय बघूया. The operation of bringing the vertical circle from one side of the observer to the other side is known as changing phase. आता इथं बघा, सर्वेअर इथून एखाद्या ऑब्जेक्टला बघणार आहे, बरोबर आहे. त्यावेळी वर्टिकल सर्कल कुठल्या साईडला असणार आहे? सर्वेअरच्या लेफ्ट साईडला असणार आहे, बरोबर आहे. आता आपण काय केला? टेलिस्कोप ट्रान्झिट केला. ट्रान्झिट केल्यानंतर वर्टिकल सर्कल सर्वेअरच्या कुठल्या साईडला आलं? राईट साईडला आलं, बरोबर आहे. मग द ऑपरेशन ऑफ ब्रिंगिंग द वर्टिकल सर्कल फ्रॉम वन साईड ऑफ द ऑब्झर्वर, इथून लेफ्टला होतं, इथं आपण काय केलं? राईटला केलं. टू द अदर साईड इज नोन ॲज चेंजिंग फेस. म्हणजे ह्या इन्स्ट्रुमेंटचं जे काय फेस आहे ते आपण चेंज करतो. त्या चेंज करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? चेंजिंग फेस असं आपण म्हणतो त्याला. लक्षात आलं? पहिला ते काय होतं? लेफ्ट होतं. मग मी काय केलं? टेलिस्कोप ट्रान्झिट केला. ट्रान्झिट केल्यानंतर वर्टिकल सर्कल काय झालं? राईट साईडला आलं. ह्या प्रोसेसलाच आपण काय म्हणणार आहे? चेंजिंग फेस असं आपण म्हणणार आहे. लक्षात आलं? नेक्स्ट डेफिनेशन आपण बघूया. स्विंगिंग द टेलिस्कोप. This indicates turning of the telescope in horizontal plane. This indicates turning of telescope in horizontal plane. Swinging the telescope म्हणजे काय? समजा हा जर टेलिस्कोप असेल तर हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आपण टेलिस्कोप जर टर्न करतो, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आपण टेलिस्कोप टर्न करतो, त्याला आपण काय म्हणणार आहे? स्विंगिंग द टेलिस्कोप म्हणणार आहे. लक्षात आलं? इट इज कॉल्ड ॲज राईट स्विंगिंग व्हेन द टेलिस्कोप इज टर्न क्लॉकवाईज. आता हा टेलिस्कोप आहे, समजा जर मी हा राईटला फिरवला तर काय झालं? ते राईट स्विंगिंग झालं, बरोबर आहे. आता हा काय झाला? समजा हा जो टेलिस्कोप आहे तो जर मी क्लॉकवाईज फिरवला तर तो काय झाला? राईट स्विंगिंग झाला. व्हेन इट इज कॉल्ड ॲज राईट स्विंगिंग व्हेन द टेलिस्कोप टर्न क्लॉकवाईज. हा टेलिस्कोप जर मी क्लॉकवाईज फिरवला तर तो काय झाला? राईट स्विंगिंग झाला. अँड लेफ्ट स्विंग व्हेन द टेलिस्कोप इज टर्न अँटी क्लॉकवाईज. आणि जर समजा हा टेलिस्कोप मी अँटी क्लॉकवाईज फिरवला हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये तर तो काय झाला? लेफ्ट स्विंग झाला तो. लक्षात आलं? स्विंगिंग द टेलिस्कोप म्हणजे काय कळालं का? दिस इंडिकेट्स टर्निंग द टेलिस्कोप इन हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आपण टेलिस्कोप काय करतो? टर्न करतो. त्याला आपण काय म्हणतो? स्विंगिंग द टेलिस्कोप म्हणतो, बरोबर आहे. जर समजा हा टेलिस्कोप मी क्लॉकवाईज फिरवला तर तो काय झाला? राईट स्विंग झाला. जर हा टेलिस्कोप मी अँटी क्लॉकवाईज फिरवला तर तो काय झाला? लेफ्ट स्विंग झाला. लक्षात आलं? नेक्स्ट डेफिनेशन आपण बघूया. लाईन ऑफ कोलिमेशन. आता लाईन ऑफ कोलिमेशन हे तुम्हाला बेसिक सर्वेला पण झालेलं आहे. आय होप तुमच्या लक्षात असेल. लक्षात जर नसेल तर आता आपण परत एकदा बघूया. इट इज अन इमेजिनरी लाईन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ क्रॉस हेअर्स ॲट डायफ्राम अँड ऑप्टिकल सेंटर ऑफ ऑब्जेक्ट ग्लास अँड इट्स कंटिन्युएशन. काय लाईन ऑफ कोलिमेशन म्हणजे? इट इज अन इमॅजिनरी लाईन. ही लाईन पहिला आपल्याला दिसत नाही, ही एक काय? इमॅजिनरी लाईन आहे. पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ क्रॉस हेअर. समजा हा टेलिस्कोप आहे, बरोबर आहे. टेलिस्कोपमध्ये इथं काय आहे? आयपीस आहे, बरोबर. आयपीसमध्ये काय असतात? क्रॉस हेअर असतात, डायफ्राम असते, बरोबर आहे. पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ क्रॉस हेअर ॲट डायफ्राम. आता हे क्रॉस हेअर जे आहेत ह्या क्रॉस हेअरच्या इंटरसेक्शन म्हणजे ह्याचा सेंटर, बरोबर आहे. क्रॉस हेअर जिथे इंटरसेक्ट होतात तो पॉईंट म्हणजे हा काय झाला? सेंटर झाला त्या क्रॉस हेअरचा. डायफ्राम अँड ऑप्टिकल सेंटर ऑफ ऑब्जेक्ट ग्लास. आणि हा जो काय ऑब्जेक्ट ग्लास आहे ह्या ऑब्जेक्ट ग्लासचा हा सेंटर म्हणजे काय झाला? ऑप्टिकल सेंटर झाला. ऑब्जेक्ट ग्लासचा सेंटर म्हणजे काय झाला? ऑप्टिकल सेंटर झाला, बरोबर आहे. अँड इट्स कंटिन्युएशन. त्या लाईनला आपण काय म्हणतो? लाईन ऑफ कोलिमेशन म्हणतो. लाईन ऑफ कोलिमेशन म्हणजे काय? इट इज अन इमॅजिनरी लाईन. ही एक इमॅजिनरी लाईन आहे जी लाईन ह्या क्रॉस हेअरच्या सेंटरपासून आणि ह्या ऑप्टिकल हा जो काय ऑब्जेक्ट ग्लास आहे या ऑब्जेक्ट ग्लासच्या सेंटरपासून ही लाईन पास होते आणि पुढं काय होते? कंटिन्यू होते. त्या लाईनला आपण काय म्हणतो? लाईन ऑफ कोलिमेशन म्हणतो. लक्षात आलं का? लाईन ऑफ कोलिमेशन म्हणजे काय? इट इज अन इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ क्रॉस हेअर ॲट डायफ्राम अँड ऑप्टिकल सेंटर ऑफ ऑब्जेक्ट ग्लास. या ऑब्जेक्ट ग्लासच्या सेंटरपासून आणि पुढे कंटिन्यू होणारी लाईन म्हणजे काय? लाईन ऑफ कोलिमेशन झाली. लक्षात आलं? त्या लाईनला आपण काय म्हणतो? लाईन ऑफ कोलिमेशन म्हणतो. इथं बघा आता ह्या डायफ्रामच्या सेंटरपासून आणि ह्या ऑब्जेक्ट ग्लासच्या सेंटरपासून पास होणारी लाईन आणि पुढं कंटिन्यू जाणारी लाईन त्या लाईनला आपण काय म्हणतो? लाईन ऑफ कोलिमेशन म्हणतो. ही लाईन आपल्याला दिसत नाही. इट इज अन इमॅजिनरी लाईन आहे. आलं लक्षात? नेक्स्ट आहे आता ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप. आता ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप म्हणजे काय बघूया आपण. दिस इज अन इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर ऑफ ऑब्जेक्ट ग्लास अँड ऑप्टिकल सेंटर ऑफ आयपीस. आता ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप पण काय आहे? एक इमॅजिनरी लाईन आहे, बरोबर आहे.
इट इज अन इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर ऑफ ऑब्जेक्ट ग्लास. ऑब्जेक्ट ग्लासचा सेंटर अँड ऑप्टिकल सेंटर ऑफ आयपीस. ह्या आयपीसचा सेंटर, बरोबर आहे. ह्याच्यामधून जी लाईन पास होते त्या लाईनला आपण काय म्हणतो, ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप म्हणतो. लक्षात आलं, त्या लाईनला आपण काय म्हणतो, ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप. आता ही लाईन पण कशी आहे, इमॅजिनरी लाईन आहे. लक्षात आलं का, ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप म्हणजे काय, आयपीसच्या सेंटरपासून पास होणारे आणि ऑब्जेक्ट ग्लासच्या सेंटरपर्यंत, आयपीसपासून ऑब्जेक्ट ग्लासच्या सेंटरपर्यंत जी लाईन पास होते त्या लाईनला आपण काय म्हणतो, ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप म्हणतो. लक्षात आलं. इथं पण बघा, आयपीसचा सेंटर आणि आयपीसच्या सेंटर ते आणि ऑब्जेक्ट ग्लासचा जो काय सेंटर आहे याच्या दरम्यान जी इमॅजिनरी लाईन असते त्याला आपण काय म्हणतो, ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप म्हणतो. मग ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप आणि लाईन ऑफ कोलिमेशन हे एकमेकांना काय होतात, कोइन्साइड होतात. त्यामुळे मी इथं एकच लाईन दाखवलेली आहे. आलं का लक्षात, ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप आणि लाईन ऑफ कोलिमेशन एकमेकांना कोइन्साइड होतात, त्यामुळे इथं मी सेंटरला एकच लाईन दाखवलेली आहे. हे झालं ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप. नेक्स्ट आहे ॲक्सिस ऑफ बबल ट्यूब. आता ॲक्सिस ऑफ बबल ट्यूब म्हणजे काय बघूया आपण. इट इज अन इमॅजिनरी लाईन टँजेन्शियल टू द लॉन्जिट्युडनल कर्व ऑफ द बबल ट्यूब ॲट इट्स मिडल पॉईंट. इथं काय बबल ट्यूब आहे, प्लेट बबल आहे, इथं काय त्याची बबल ट्यूब आहे. मग ॲक्सिस ऑफ बबल ट्यूब म्हणजे काय, इट इज अन इमॅजिनरी लाईन टँजेन्शियल टू द लॉन्जिट्युडनल कर्व ऑफ बबल ट्यूब ॲट इट्स मिडल पॉईंट. आता हा कर्व आहे, म्हणजे ह्या प्लेट बबलमध्ये हा बबल आहे, ह्या बबलला बरोबर टँजेन्शियल लाईन जी असते त्या लाईनला आपण काय म्हणतो, ॲक्सिस ऑफ बबल ट्यूब म्हणतो. इथं तुम्हाला चांगल्या प्रकारे कळून जाईल. इथं प्लेट बबल आहे, ह्या बबलला आपण काय म्हणतो, प्लेट बबल म्हणतो. प्लेट बबल. आणि ह्या बबलला आपण काय म्हणतो, अल्टिट्यूड बबल म्हणतो आपण. काय, अल्टिट्यूड बबल. मग ॲक्सिस ऑफ बबल ट्यूबची डेफिनेशन काय, इट इज अन इमॅजिनरी लाईन टँजेन्शियल टू द लॉन्जिट्युडनल कर्व ऑफ बबल ट्यूब. आता हा जो काही कर्व आहे किंवा हा जो काही बबल आहे, ह्या बबलला काय असणार आहे, कर्व असणार आहे. म्हणजे काय, समजा हा पार्ट झाला, हा जो काय ब्लॅकमध्ये दिसतोय तो हा पार्ट झाला समजा. आता ह्या पार्टमध्ये आतमध्ये काय असणार आहे, आपली बबल असणार आहे. बरोबर आहे. आतमध्ये काय असणार आहे, बबल असणार आहे. ही आतमध्ये तुम्हाला बबल इथे दिसते का, ही बबल असणार आहे. मग ॲक्सिस ऑफ बबल ट्यूब म्हणजे काय, इट इज अन इमॅजिनरी लाईन टँजेन्शियल टू द लॉन्जिट्युडनल कर्व. आता ह्या बबलचा लॉन्जिट्युडनल कर्व कुठला झाला, बबलचा लॉन्जिट्युडनल कर्व कुठला झाला, हा झाला. बरोबर आहे. मग ह्या लॉन्जिट्युडनल कर्वला जी काही टँजेन्शियल लाईन असते, ह्या लॉन्जिट्युडनल कर्वला बबलच्या जी काही टँजेन्शियल लाईन असते त्या लाईनला आपण काय म्हणणार आहे, ॲक्सिस ऑफ बबल ट्यूब म्हणणार आहे. लक्षात आलं. इट इज अन इमॅजिनरी लाईन टँजेन्शियल टू द लॉन्जिट्युडनल कर्व. टँजंट आहे लॉन्जिट्युडनल कर्वला, बरोबर आहे, ऑफ बबल ट्यूब ॲट इट्स मिडल पॉईंट. त्याला आपण काय म्हणणार आहे, ॲक्सिस ऑफ बबल ट्यूब म्हणणार आहे. लक्षात आलं का. परत एकदा सांगतो, ॲक्सिस ऑफ बबल ट्यूब म्हणजे काय, इट इज अन इमॅजिनरी लाईन टँजेन्शियल टू द लॉन्जिट्युडनल कर्व. आता हा बबल आहे, ह्या बबलच्या लॉन्जिट्युडनल कर्वला जी टँजेन्शियल लाईन असणार आहे, बबलच्या लॉन्जिट्युडनल कर्वला जी टँजेन्शियल लाईन असणार आहे त्या लाईनला आपण काय म्हणणार आहे, ॲक्सिस ऑफ बबल ट्यूब म्हणणार आहे. काय म्हणणार आहे त्याला, ॲक्सिस ऑफ बबल ट्यूब. ॲक्सिस ऑफ बबल ट्यूब बनणार आहे आपण त्याला. लक्षात आलं. मग आता ॲक्सिस ऑफ बबल ट्यूब ह्या बबलला पण असणार आहे आणि ह्या बबलला पण काय असणार आहे, आपला ॲक्सिस ऑफ बबल ट्यूब असणार आहे. बरोबर आहे का. याला पण आपण काय म्हणणार आहे, ॲक्सिस ऑफ बबल ट्यूब म्हणणार आहे. बरोबर आहे. म्हणजे बबलच्या लॉन्जिट्युडनल कर्वला जी लाईन टँजेन्शियल असते त्या टँजेन्शियल लाईनला आपण काय म्हणणार आहे, ॲक्सिस ऑफ बबल ट्यूब. लक्षात आलं. इथं झाला हा प्लेट बबल, हा बबल कुठला झाला, प्लेट बबल झाला. आणि हा कुठला आहे, अल्टिट्यूड बबल, हा झाला अल्टिट्यूड बबल. ह्या बबलच्या टँजेन्शियल कर्वला जी लॉन्जिट्युडनल कर्वला जी टँजेन्शियल लाईन असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे ॲक्सिस ऑफ बबल म्हणणार आहे. लक्षात आलं. लक्षात आलं मित्रांनो. आतापर्यंत आपण जे काय बघितलं त्याची तुम्ही रिव्हिजन करा. ह्याच्यानंतर आपण पुढच्या सेशनमध्ये भेटू. थँक्यू.